नमस्कार विद्यार्थी मित्रों, बी.एड ॲडमिशन 2024 या अनुषंगाने आपलं 4 एप्रिल 2024चं जे अपडेट आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रों, आपली आन्सर की रिस्पॉन्स की नुकतीच अपलोड झालेली आहे, ती आपण चेक केली असेल। तसेच विद्यार्थी मित्रों, आपल्याला दररोज आपली CET सेलची जी अपडेट आहे ती अधूनमधून चेक करत राहणं गरजेचं आहे। आपला जो रिझल्ट आहे त्याचं नोटिफिकेशन आपल्याला लवकरच पाहायला मिळेल। तर चला पाहूया आजची आपली CET सेलची अपडेट। विद्यार्थी मित्रों, यासाठी आपल्याला CET सेलवरती येणं गरजेचं आहे। गूगल क्रोममध्ये CET सेल टाईप करणे, सर्च करणे आणि सर्च केल्यानंतर त्या मेन पेजवरती पोहोचणे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, रनिंग नोटिफिकेशन्स तसेच विविध बाबी आपल्याला ते चेक करायला पाहायला मिळतात। वरती स्क्रॉल करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉग इनमधून चेक करायचं आहे। त्यामुळे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ॲकॅडमिक इयर 2024-5 याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपल्याला रजिस्टर्ड ईमेल अशा प्रकारची बाब इथे पाहायला मिळते। तर रजिस्टर्ड ईमेल आपल्याला इथं काय करायचं आहे, तो इनरोल करायचा आहे, टाकायचा आहे। तसेच पासवर्ड टाकायचा आहे। विद्यार्थी मित्रों, आपला ईमेल आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर जर यूजर नेम और पासवर्ड इज इनकरेक्ट असं म्हटलं तर आपल्याला फॉरगॉट पासवर्ड ही पद्धती वापरून आपल्याला पासवर्ड परत सेट करायचा आहे, जो की आपल्या OTP येऊन सेट करता येईल। ईमेल मात्र आपल्याला तो काय करायचा आहे, करेक्ट ईमेल टाकायचा आहे। तर चला आपण ईमेल इनरोल करूया आणि आपली अपडेट चेक करूया। विद्यार्थी मित्रों, आपण पासवर्ड व ईमेल इनरोल केला आहे, टाकला आहे। आता आपल्याला साइन इन याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपला प्रोफाईल ओपन झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामध्ये आपला जो ऑब्जेक्शन ट्रॅकर ही टॅब आपल्याला जी CET सेलने उपलब्ध करून दिली होती त्याला आपण क्लिक करूया। विद्यार्थी मित्रों, याला क्लिक करताच आपल्याला एक बाब पाहायला मिळते, ती म्हणजेच महा-B.एड जनरल अँड स्पेशल ऑब्जेक्शन ट्रॅकिंग इज क्लोज। तर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग जे होतं, आपल्याला जे आपले ऑब्जेक्शन्स नोंदवायचे होते ते आता सुविधा बंद करण्यात आलेली आहे, जी की आपल्याला ऑलरेडी माहीत होती की ती 3 तारखेपर्यंत म्हणजे 3 एप्रिलपर्यंत सुविधा आहे। विद्यार्थी मित्रों, आपण जरी ऑब्जेक्शन ट्रॅक केले नसतील, आपल्याला जर काही ऑब्जेक्शन नसेल तर कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला नाही आहे। जरी ऑब्जेक्शन ट्रॅकिंग आपण उघडून जरी पाहिलं नसेल तर काही अडचण नाही, ही बाब आपण लक्षात घ्या। अशा प्रकारे आपल्या CET सेलचं आपल्याला चेकिंग करत राहायचं आहे, आलेले अपडेट्स चेक करत राहायचे आहेत। अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका, जेणेकरून आपला रिझल्ट तसेच विविध ज्या अपडेट्स आहेत त्या आपल्याला वेळेत मिळतील। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। धन्यवाद।